तर लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत महत्त्वाचं अपडेट आहे. अपात्र बहिणींच्या याद्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आलेल्या आहे आणि पडताळणीच्या अहवालानंतर आता लाभ त्यांचं बंद करण्यात येणार आहे. हा लाभ कायमस्वरूपी बंद असेल. पुन्हा त्यांना कोणत्याही लाडकी बहीण योजनेअंतर्गत पुन्हा त्यांना लाभ मिळणार नाही आणि बोगस भावांना सुद्धा नोटिसा बजावण्यात आलेल्या आहे. म्हणजे जे काही भाऊ लाडकी बहीण योजनेअंतर्गत रजिस्ट्रेशन केलेलं होतं त्या भावांना नोटीस सुद्धा बजावण्यात येणार आहे आणि ज्या नोटीसच्या अंतर्गत त्यांच्याकडून जे पैसे राज्य सरकारने त्यांना दिलेले आहेत ते सर्व पैसे वसूल करून घेतले जाणार आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गतची ही एक मोठी बातमी आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या काही अपात्र लाडक्या बहिणींच्या याद्या जिल्हाधिकारीकडे पाठवण्यात आलेल्या आहेत, दुसरीकडे योजनेत घुसखोरी केलेल्या बोगस भावांना देखील या ठिकाणी नोटिसा बजावण्यात आलेल्या आहे. एकाच कुटुंबातील 2 किंवा जास्त लाभार्थी वयाच्या निकष पूर्ण न करणे, सरकारी कर्मचारी, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असणे अशा महिलांच्या याद्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे या ठिकाणी पाठवण्यात आलेले आहे. बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयांना याद्या पाठवून अंगणवाडी सेविकाकडून लाभार्थ्यांची पडताळणी होईल आणि अपात्र असताना अर्ज करणाऱ्यांची संख्या जवळपास 40 लाखांच्या वर आहे. त्यात 14,000हून अधिक पुरुषांची संख्या आहे आणि अपात्र लाभार्थ्यावर तब्बल 6,000 कोटीहून अधिक रक्कम राज्य सरकारने वितरित केलेली आहे. पहिल्या टप्प्यात पुरुष लाभार्थ्याकडून रक्कम वसूल होणार आहे आणि बँकेशी पत्र व्यवहार करून त्या अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यातील रक्कम या ठिकाणी रोखली जाणार आहे. दुसरीकडे एकट्या सोलापूर जिल्ह्यात 430 पुरुष लाभार्थी असून त्यांच्याकडून वसुली केली जाणार आहे. तब्बल 20 कोटीपेक्षा अधिक रक्कम असणार आहे. आता एकूण लाभार्थी बघितलं तर 11,09,487 एवढे. दरमहा निधींचं वितरण जे आहे 166 कोटी 42 लाख आणि अपात्र लाभार्थ्यांची संख्या 1,97,000 एवढी आहे. तर यामध्ये आपण बघितलं होतं की जवळपास पुरुष लाभार्थ्यांची संख्या जी आहे एकट्या सोलापूर जिल्ह्यामध्ये 430 एवढी सापडलेली आहे. पुरुष लाभार्थ्यांकडून 23 कोटी रुपये या ठिकाणी वसूल केली जाणार आहे. एका जिल्ह्यातील जर ही आकडेवारी असेल तर संपूर्ण राज्यामध्ये किती पात्र लाभार्थ्यांची संख्या असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. दुसरीकडे लाडकी बहीण योजना ही व्हायरल योजना होती आणि त्याच मध्ये पुरुषांनी देखील अर्ज केलेला होता. आता पुरुष लाभार्थ्यांना रक्कम परत करण्यासाठी महिनाभरांची मुदत सरकार देणार आहे आणि अपात्र लाडक्या बहिणींचीही प्रशासनाकडून कसून पडताळणी केली जाणार आहे. काटेकोर छाननीनंतर आता भविष्यात तरी गरजू महिलांचा लाभ या योजनेअंतर्गत या ठिकाणी जे आहे पूर्ण राहणार आहे. म्हणजे आता फक्त गरजू महिलांनाच या योजनेअंतर्गत लाभ राज्य सरकार मार्फत देण्याची ही योजना राहणार आहे. ज्यामध्ये ज्या काही महिला अपात्र आहेत त्यांना या योजनेअंतर्गत डायरेक्ट बाद करण्यात येणार आहे. कायमस्वरूपी या योजनेतून त्यांना हटवण्यात येणार आहे. त्यांचा अर्ज ब्लॅकलिस्ट केला जाणार आहे ज्या पुरुषांनी जे आहेत या योजनेअंतर्गत अर्ज केलेला आहे. तर अशा प्रकारे बघितलं जर जवळपास 40 लाख जे लाभार्थी महिला आहेत त्यांचे अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आलेले आहे आणि आता घरोघरी जाऊन याची छाननी सुद्धा केली जाणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. इथे सामने जय हिंद जय महाराष्ट्र.